नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी तालुका पुरंदर या विद्यालयात इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी शुभचिंतन कार्यक्रम घेण्यात आलाय। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक सचिव प्राध्यापक डॉक्टर MS जाधव सर तसेच DY पाटील आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज आणि पुणे अर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर मानसी कुर्तकोडी मॅडम ही उपस्थित होत्या। प्रथमतः सरस्वती पूजन व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय चंदूकाका जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं। आलेल्या पाहुण्यांचे स्वागत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर सर, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे मॅडम यांनी केले। यावेळी 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना संस्थेचे संस्थापक सचिव प्राध्यापक डॉक्टर MS जाधव सर म्हणाले की विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना मनात सकारात्मकता ठेवली पाहिजे। प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात आत्मविश्वास असला पाहिजे। आपले आई-वडील व गुरूंना नतमस्तक झाले पाहिजे। आपल्या संस्थेविषयी आपल्या मनात आदर असला पाहिजे। जीवनात मोठे होण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात। जीवनात आनंद आहे त्याचा उपभोग घ्या। कष्ट करायला कमी पडू नका, परीक्षेला घाईघाईत जाऊ नका। यावेळी त्यांनी सुखी जीवनाचे सूत्र सांगितले। ते पुढे म्हणाले की आपले ध्येय निश्चित असेल तर आपणाला यशाचे शिखर गाठता येते। त्यासाठी आपले ध्येय आत्ताच निश्चित करा। यावेळी प्राध्यापक डॉक्टर MS जाधव यांना D.Litt ही पदवी मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। तसेच DY पाटील आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेजच्या अर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर मानसी कुर्तकोडी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात त्या म्हणाल्या, गुरुजनांनी तुम्हाला खूप काय दिलंय, ती शिदोरी घेऊन तुम्ही परीक्षेला सामोरं जा। आयुष्यात सतत नवनवीन शिकत राहा। आपल्या विद्यालयाचे, आई वडिलांचे, गुरुजनांचे व आपल्या गावाचे नाव मोठे करा। यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली। छाया पोटे, मधुसूदन जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। सूत्रसंचालन वर्षा देसाई यांनी केले। तसंच कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षक सतीश पिसाळ, शाळा समन्वयक प्रसाद गिरमे, लीना पायगुडे, माध्यमिक विभाग प्रमुख बाळासो जगताप, ज्युनियर विभाग प्रमुख किरण मोडक, सोमनाथ उबाळे, राजेंद्र ताम्हाणे यांनी केले। करणार आहोत आई वडिलांची पुण्याई मान्य करायची, गुरुजनांनी दिलेले आशीर्वाद कायम सदैव बरोबर ठेवायचा। आणि तुम्ही घटना सांगतो 1976-77 मी 10वीच्या वर्गामध्ये 150 मुलं होती, 28 मुलं पास झाली। 11वीच्या वर्गाला 100 मुलं लागतात। मग 28 मुला वर्ग कसा 3 किलोमीटर परत गेलो। दुसऱ्या दिवशी परत जायचं, सर माझा दाखला द्या ना। ते म्हणायचे काय करायचे, मी म्हणायचे मला CA व्हायचंय। ते म्हणले CA काय असतं, सांगितलं तुमचा निश्चय पक्का असेल, तुमचं ध्येय निश्चित असेल, कष्ट करण्याची तयारी असेल, पडेल ते स्वीकारायची तयारी असेल आणि तुम्हाला बनायचे तुमच्या जीवनाचे शिल्पकार बनू शकता, घडू शकतं। अशक्य आहे का? का सांगते मुलांना, मी प्राथमिक शाळेतला विद्यार्थी, ज्या शाळेला 3च भिंती, दरवाजा नाही, खिडकी नाही, मर्यायचं देवळ ही माझी शाळा। इयत्ता 1ली, इयत्ता 2री, इयत्ता 3री, इयत्ता 4थी, 4 वर्ग त्या शाळेत शिकलेला मी विद्यार्थी तुमच्या समोर बोलतोय। हे खरं आहे का? होय खरं आहे। माझ्या आईला 5 पैसे आणि 10 पैशाची 2 पैशाची नाणी जवळ ठेवली तर त्या आईला फरक कळत नाही, त्या आईचा मी मुलगा, बरोबर? हे खरं आहे का? खरं आहे। पण तरी सुद्धा त्या मुलाने पुणे विद्यापीठाचं 500 कोटीचं बजेट ISO 9000 मी सांभाळलं, भारतातलं पहिलं विद्यापीठ बनवलं। हे काम करता येतं का? नक्की करता येतं। हे तुम्हाला घडेल का? हो नक्की घडेल। हे तुम्हाला पटावं, हे तुम्हाला सांगावं। संस्था स्थापन करण्यामागचा उद्देश हाच होता। आपल्याला नाही ना मिळालं, काका म्हणायचे सर आपल्याला हे नाही मिळालं, ते नाही मिळालं, आपण मुलांना देऊ। येस आपण देऊ, पण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे। घेता घेता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावेत। हे तुम्ही शिका। जगामध्ये एकही वस्तू टाकाऊ नाही, मनातून ठरवायचं। येस प्रश्न आहे ना, त्याला उत्तर आहे। जगामध्ये असा एकही प्रश्न मुलांना नाही की ज्या प्रश्नाला तुम्ही 10वीच्या परीक्षेला जाणार आहात, तुम्ही असं म्हणू नाही शकणार मला उत्तरच आलं नाही। उत्तर आहे ना, आठवा, कॉन्सन्ट्रेट करा व्यवस्थित। कधी करताना परीक्षेला जाताना काही गडबडीत जायचं नाही। परीक्षेच्या अगोदर 1 तास अभ्यास बंद करायचा, सगळं मनन करायचं, वाटेत जाता जाता नाही मनन करायचं। काय प्रश्न, सला ते कशाची प्रत्यय, ओके
अनुप्रासालंकाराचं काय उदाहरण आहे? ओके. मंदाक्रांता वृत्ताच्या मात्रा किती? ओके. दुसरं प्रमेय पाठ आहे का? आहे. चला इतिहासातील सगळ्या सणाला व्यवस्थित केल्यात का? केल्या. नागरिकशास्त्रातील सर्व बरोबर आहे ना? आहे. अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा.